आपण जेव्हा एखादी सुंदर महागडी रेशमी साडी बघतो तेव्हा तिच्या मुलायम स्पर्शामागे आणि चमकदार रंगांमागे काय दडलेलं असेल याचा विचार कधी केलाय का? चला तर मग या विश्लेषणात आपण त्या साडीचा संपूर्ण प्रवास उलगडून पाहूया, तिच्या जन्मापासून ते आपल्यापर्यंत पोहोचण्यापर्यंतची खरी कहाणी. तर मग सुरुवात करूया एका अगदी साध्या प्रश्नानं. जी साडी आपण पाहतोय तिची किंमत खरंच फक्त 1,00,000 रुपये आहे, की या किमतीच्या मागे एक अशी कहाणी आहे जिचं मूल्य पैशात मोजणं जवळजवळ अशक्य आहे? हो, हे ऐकून कदाचित धक्का बसेल, पण हेच वास्तव आहे. या साडीच्या निर्मितीची सुरुवातच इतकी थेट आणि मानवी स्पर्शाने होते. ही एकच ओळ आपल्याला या कलेच्या खोलीची आणि त्यातील वेदनेची जाणीव करून देण्यासाठी पुरेशी आहे. तर मग आपण या प्रक्रियेच्या अगदी पहिल्या टप्प्याकडे जाऊया, जिथे एका जिवंत प्राण्याच्या कोशातून रेशमाचा धागा बनवण्याची सुरुवात होते. ही सुरुवात जेवढी नैसर्गिक आहे तेवढीच ती वेदनादायी सुद्धा आहे. ही प्रक्रिया किती नाजूक आणि त्याच वेळी किती कठोर आहे याची जरा कल्पना करा. जिवंत किडे असलेले कोश थेट उकळत्या पाण्यात टाकले जातात आणि त्यानंतर एक स्त्री त्या गरम, नाजूक धाग्यांना आपल्या त्वचेवरून फिरवून वेगळं करते. म्हणजे बघा, कारागिराने कच्चा माल यांच्यात किती थेट आणि जिवंत संबंध आहे. हे शब्द थेट त्या कारागिराचे आहेत, जे रोज या वास्तवाला सामोरे जातात. तो गरम धागा मांडीवर फिरवताना होणारी वेदना ही या कामाचा एक अविभाज्य भाग आहे. हीच तर या कलेची एक न दिसणारी किंमत आहे. पण यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रक्रियेत काहीही वाया जात नाही. उकळलेले किडे नंतर खाण्यासाठी विकले जातात. ही प्रक्रिया जरी खूप कठीण असली तरी ती हजारो लोकांच्या रोजगाराचं साधन आहे आणि एका मोठ्या सांस्कृतिक परंपरेचा भाग आहे. धागा तर तयार झाला. आता आपण या निर्मितीच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया. धाग्याला सुंदर रंग देण्याची प्रक्रिया. आणि हे काम करणारे कारागीरही तितकेच अविश्वसनीय कष्ट घेतात. 100°C. विचार करा, अक्षरशः उकळतं पाणी, आणि या उकळत्या पाण्यात कारागीर आपले हात घालून धागे हाताळतात, जेणेकरून ते मऊ होतील आणि रंग व्यवस्थित लागेल. हा एक आकडाच तिथल्या धोकादायक परिस्थितीची आणि कारागिरांच्या धैर्याची कल्पना देतो. आणि याच कठीण कामात आपल्याला भेटतो एक पदवीधर तरुण. शिक्षण पूर्ण करूनही केवळ घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याला हे धोकादायक काम करावं लागतंय. यावरून या कलेशी जोडलेल्या लोकांवर असलेला सामाजिक आणि आर्थिक दबाव आपल्या लक्षात येतो. आता आपण येतोय या प्रक्रियेच्या अगदी हृदयाशी. ताणा तयार करणे आणि प्रत्यक्ष साडी विणणे हे या कलेचं मूळ आहे. तब्बल 4,000 धागे. हा आकडा ऐकूनच थक्क व्हायला होतं. एका साडीसाठी लागणारा ताणा तयार करण्यासाठी एका 60 वर्षांच्या स्त्रीला दिवसभर हजारो वेळा पुढे मागे चालावं लागतं. या कामात किती शारीरिक श्रम आणि सहनशीलता गुंतलेली आहे याचा अंदाज आपल्याला या एका आकड्यावरून येतो. आणि गंमत म्हणजे एक ऐतिहासिक गुंतागुंतीचं डिझाईन हातमागावर उतरवण्यासाठी किती सूक्ष्म आणि वेळखाऊ प्रक्रिया करावी लागते बघा. 300 वर्ष जुनं डिझाईन आज ग्राफ पेपर आणि हजारो पंचकार्ड्सच्या मदतीने पुन्हा जिवंत केलं जाते. हे आहे विणकरांचं जग, त्यांचं कार्यक्षेत्र, जकार्ड लूम. या गुंतागुंतीच्या मशीनवर ते रोज 9 ते 10 तास काम करतात, तेही कोणतीही सुट्टी न घेता. या कामामुळे त्यांच्या डोळ्यांवर प्रचंड ताण येतो आणि सतत वर खाली चढण्या उतरण्याचे शारीरिक कष्ट तर वेगळेच. पण याबद्दल त्या विणकरांना काय वाटतं? ते स्वतःला कारागीर नाहीत तर मजूर मानतात. त्यांचं म्हणणं आहे, आम्ही फक्त बनवतो आणि देऊन टाकतो. आपण बनवलेली वस्तू शेवटी किती महाग विकली जाते याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं. ते फक्त आपलं काम करतात. आता बघूया की हे सगळं कष्ट एकत्र आल्यावर काय तयार होतं. ही साडी केवळ एक सुंदर वस्त्र नाहीये, तर ती एक कथा सांगणारं आणि संस्कृतीचं जतन करणारं एक चालतं बोलतं संग्रहालय आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही साडी, ज्यावर संपूर्ण रामायण विणलं आहे. लवकुश, सीतेचं अपहरण, जटायूचा हल्ला, प्रत्येक प्रसंग यात जिवंत दिसतो. अशी एक कलाकृती बनवायला 3 महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागतो. आणि या कलेची कहाणी तर आणखी अविश्वसनीय आहे. ज्या गावातून या कलेचा उगम झाला ते गाव 90 वर्षांपूर्वी नदीत लुप्त झालं, पण कला मात्र पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होत जिवंत राहिली. चला आता शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया, जिथे आपण या कलेमागील आर्थिक विषमता आणि मूल्य या संकल्पनेवर थेट बोलणार आहोत. हे चित्र सगळं काही सांगून जातं. जी साडी ते विणतात तिची किंमत आहे 1,00,000 रुपये आणि त्यांच्या घरच्या स्त्रीच्या अंगावर असते फक्त 200 रुपयांची साडी.
त्यांच्या श्रमाचे आणि त्यांच्या हातून तयार होणाऱ्या वस्तूच्या मूल्यातील तफावत प्रचंड आहे. आणि हेच तर ह्याचं वैशिष्ट्य आहे. या कारागिरांचं कौशल्य त्यांच्या औपचारिक शिक्षणावर अवलंबून नाही. ते निरक्षर असू शकतात, सहीऐवजी अंगठा लावत असतील, पण त्यांच्या हातात जी कला आहे ती अक्षरशः लाख मोलाची आहे. पण एक चांगली गोष्ट अशी आहे की काही संस्था आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म या लोप पावत चाललेल्या परंपरेला एक नवी ओळख देत आहेत. यामुळे ही कला टिकून राहण्यास आणि नवीन लोकांपर्यंत पोचण्यास मदत होत आहे. आणि 1.5 लाखाहून अधिक विणकरांना यामुळे रोजगार मिळतोय. तर या संपूर्ण प्रवासातून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट झाली असेल. आपण जेव्हा एखादी रेशमी साडी पाहतो तेव्हा आपण केवळ एक सुंदर कापड पाहत नाही, तर त्यामागे दडलेल्या कथा, संघर्ष आणि इतिहासाचं एक चालतं बोलतं संग्रहालय पाहतो. आणि म्हणूनच हा सगळा प्रवास पाहिल्यावर हा प्रश्न पुन्हा एकदा विचारावासा वाटतो की ही साडी खरंच महाग आहे की तिचं मूल्य पैशात मोजता न येण्याइतकं मौल्यवान आहे. याचा विचार नक्की करा.